या ठिकाणी आम्हाला एक आदेश आलाय की 6 वाजता तुम्ही आझाद मैदान सोडा. आता 6:30 वाजलेत. आमच्यातला एकही मल्हार मावळा या ठिकाणाहून आझाद मैदान सोडायला तयार नाही. त्यामुळं आम्हाला गोळ्या जरी घातल्या या ठिकाणी तरी आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. जोपर्यंत एसटी आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचा निश्चय झालेला आहे, आझाद मैदान सोडणार नाही. तसेच काही दिवस सुट्ट्याही आहे, मग आपल्याला परमिशन भेटणार नाही, आपल्यावर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते, आपल्याला जेलमध्ये जाण्याची येऊ शकते. काय सांगाल? आम्ही कुठल्याही थराला जायला तयार आहेत. आमचं एसटी आरक्षण, आम्हाला बाहेर जरी गेलं तर इथेच आमच्या मेंढपाळावरती बाहेर गेलं तर हल्ले होत आहेत. आणि आम्ही जर बाहेर गेलो तर इथं पोलिसांच्या काठ्या खाणं काय किंवा बाहेरच्या लोकांच्या आम्हाला काठ्या खाणं काय एकच झालं. आम्ही बाहेर गेलो तरी मारच खाणार आणि आत असलो तरी मारच खातोय. त्यामुळं आमच्या आरक्षणाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. तसेच आपला या राज्यात किती टक्के समाज आहे? आता सांगायचं झालं तर आमचा जवळजवळ 15 ते 17% समाज महाराष्ट्रामध्ये आहे. आता आमच्या समाजाचं कसं आहे, काही लोक या ठिकाणचे आमचे नेते मंडळी असतील, काही म्हणजे सत्ताधारी पक्षांचे आहेत, त्यांच्या काही कारणामुळं इकडं समाज येऊ शकत नाही. काही ना कामं असते, कामधंदे आहेत. आमचं म्हणजे पोट म्हणजे एक मेंढपाळी किंवा शेती, आमचे आता कामधंद्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आमचा समाज इकडे येऊ शकत नाही. पण ज्या वेळेस आमच्यावर लाठीचार्ज होईल त्यावेळेस निश्चित महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. तसेच आपल्यासोबत एक काकाही आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार. काय सांगा साहेब, आज तुमच्या गावचा सरपंच असेल, कोणत्याही समाजात असेल, तर तुम्ही त्याला मदत करत असाल. आज तुम्हाला गावाकडून येणारा तुमच्या प्रत्येक मल्हार मावळेला तो सपोर्ट करत आहे का? आम्हाला खरा जो लबाड धोका देणारा तो फडणवीस आहे. तो 2014ला त्यानं आम्हाला फसविलंय आणि आमचं मतदान घेऊन तो मुख्यमंत्री खुर्ची बसलाय. इतक्या लबाड्या करतोय म्हणून त्याला मी सांगतो की देवा, खेळ मांडलेला तू ह्या दरबारी, न्याय लवकर करी, नसता पसारा बांधून नागपूरच्या जाय घरी. तसेच तुमचे काही पदाधिकारी असतील जर आमच्या विधानसभेत तुमच्यासाठी बोललेले आहेत का? हा, नाही बोलू द्या. त्याला सुद्धा त्या जे आमच्यावर आली वेळ, समाजावर भाऊवर नाही, समाजावर आली वेळ, एसटी आरक्षणासाठी आज आमचे दीपक भाऊ प्राण त्यानं डावा लावलेला आहे. जर त्यांचं काही झालं किंवा त्यांना अटक केलं तर फडणवीस म्हणावं तू फक्त जाळ्या लावतो या मंत्रालयाला, समुद्राला जाळ्या लावत नाहीस तू, आम्ही सुड्या आणू समुद्रात. त्या आपलं नाव? सतीश देवगुंडे, माजलगाव. आपण पाहत होतात या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे. आज त्यांना परमिशन मिळाली किंवा नाही मिळाली आपण पुढे पाहणारच आहोत. तसेच सुट्टी असल्यामुळे आझाद मैदानावरती आता हे धनगर बांधव इथं ठामपणे उभे आहेत. त्यांची जी दंडात्मक कारवाई असेल व पुढील दिशा काही असली तर ते जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आपण त्यांच्याकडून आताच जाणून घेतलं. मी हिंदू न्यूज, अक्षय डोले.